यामध्ये नामने 15 लाख क्युबिक मीटर इतका गाळ काढलेला आहे आणि या वर्षीचं टार्गेट महाराष्ट्र शासनाबरोबर MOU करण्यासाठी नाम फाउंडेशनच्या वतीने आम्ही आज इथे आलेलो आहोत। या वर्षीचं टार्गेट महाराष्ट्रातील जवळपास 350 गावं करायची आहेत। गतवर्षी जसे 10 जिल्हे नामच्या अखत्यारीत होते तसं यावर्षी नाही आहे। यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रभरात हे काम करायचं आहे शासनाच्या मदतीने। या वर्षीचं टार्गेट 350 गावांचं आहे। अधिक 50 लाख क्युबिक मीटर इतका गाळ काढण्याचं धोरण आहे। परवाच आदरणीय नाना पाटेकरांनी कोयना धरणाचा गाळ काढण्याचा शुभारंभ केलेला आहे। यामध्ये आम्ही धरण, नदी, नाले, ओढे, तलाव यातलं कुठलाही वॉटर बॉडी असेल तर तिथे आम्ही काम करायला तयार आहोत। या निमित्ताने सर्व महाराष्ट्रातील गावकऱ्यांना एक आवाहन आहे, ज्यांच्या गावामध्ये पाण्याचं काम करण्याची आवश्यकता आहे त्यांनी कृपया नाम फाउंडेशनला आवर्जून संपर्क साधावा। यावर्षी आपल्याला ते टार्गेट पूर्ण करता येईल। 350 गावं आणि 50 लाख क्युबिक मीटरपेक्षाही जास्त गाळ काढण्याचं ध्येय यावर्षीचं आहे। त्यामुळे मग महाराष्ट्राचा पाणी प्रश्न महत्त्वाच्या पद्धतीने सुटण्यासाठी मदत होईल असं वाटतंय। आज तो MOU माननीय मुख्यमंत्री साहेब, माननीय उपमुख्यमंत्री साहेब यांच्याबरोबर साईन झालेला आहे आणि नाम फाउंडेशनच्या वतीनं या सर्वांचे मनापासून आभार मानतो। समस्त महाराष्ट्रवासियांचे मनापासून आभार मानतो की आता ही चळवळ खऱ्या अर्थाने लोकांसाठी, लोकांनी चालवलेली चळवळ म्हणून राजमान्यता प्राप्त झालेली आहे। यावर्षी एक्सपेक्टेड रेनफॉल कमी झालेला आहे। बरोबर। वॉटर स्टोरेज ते डिक्लाइन झालं। या संदर्भात तुम्ही तर नाम फाउंडेशन तर्फे काही चर्चा वगैरे झाली का की यंदा दुष्काळ? मुळात कसं आहे की यंदा पाण्याच्या कामासाठी पहा, आता निसर्ग चक्र आपल्या हातात नाही। यंदा अल निनोचं भाकीत हे साधारण मार्चपर्यंत आहे। त्यानंतर कदाचित अल निनोचं वातावरण बदलू शकेल असंही शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे। त्यावर आपण सगळे अवलंबून आहोतच। दुष्काळ हटवण्यासाठी शासन स्तरावर महत्त्वाची मदत होईलच। शासन जे करेल ते पण NGO म्हणून आणि लोकांचे म्हणून आमच्या अखत्यारीत जे काही आहे ते सर्व करण्याची आमची तयारी आहे। नाना, तुम्ही निवडणूक लढणार अशा देखील काही चर्चा होत्या शिरूरमधून। मला फक्त तुम्ही कळवा मी कुठून लढवणार आहे। अमोल कोल्हेच्या जागी नाही म्हणजे मला खूप ठिकाणून मी निवडणूक लढवणार असं येतंय, फक्त मला ते कळलं कुठून लढवणार आहे तो बरं होईल। अमोल कोल्हेंच्या जागी आपलं नाव चर्चेत होतं शिरूरमध्ये। अरे राजकारण हा माझा प्रांत नाही आहे। आपल्याला हे काम करता येणार नाही, कारण हे करण्यामध्ये जो समाधान आहे ना ते मला नाही वाटत तिथे गेल्यानंतर मला मिळेल। आणि एकतर काय मनात आलेलं सगळं आपण बोलून टाकतो, मग तिथे ते कोणाला कितपत पटेल आणि कितपत मला राहू देतील। त्यामुळे पण ह्या माध्यमातून आपण आता सगळीकडेच जे करतोय आणि आता ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आज महाराष्ट्राबरोबर MOU झालेला आहे गव्हर्नमेंट बरोबर। पण आपली ही चळवळ जी आहे ती आता महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही राहिली। आपण काश्मीरमध्ये करतोय, गुवाहाटीला करतोय, राजस्थानमध्ये करतोय, आता काय उत्तर प्रदेशात करतोय, आपण बुंदेलखंडामध्ये सुरू करणार आहोत। गंमत कशी आहे की प्रत्येकाने दिलेले CSR फंड असतात आणि ते त्यांच्या परीने सांगतात की आमची इच्छा आहे की तुम्ही इथं काम करा। तर त्यामुळे आता हे महाराष्ट्राला आपण फक्त म्हणजे इथे हे याला प्राधान्य असेलच, पण ते आता भारतभर आपल्याला सगळ्या ठिकाणी काम करता येणार आहे। आणि हे कसं आहे, हे जितकं वाढेल तितकं प्रत्येकाने आपल्या मजदुराप्रमाणे कोणीही, तुम्ही सुद्धा मीडिया म्हणून हे सगळं पोचवत राहायला पाहिजे आणि आपल्या मजदुराप्रमाणे आपण प्रत्येकाने काम करत राहायचं आहे। लोकांच्या उपयोगी आपल्यासाठी आपण जगत असतोच आणि त्यामुळे हे करत राहूया आपण। आणि माध्यमासमोर आहेत त्या निमित्ताने एक संधी घेतो की गेल्या 9 वर्षामध्ये, आता 9 वर्ष पूर्ण होतील नाम फाउंडेशनला, पण 8 वर्षामध्ये नाम फाउंडेशनने जवळपास महाराष्ट्रातील 659 गावांमध्ये